नमस्कार मित्रांनो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की राज्यातही SIRचा फटका बसण्याची शक्यता आहे. लाखो नावे मतदार याद्यातून वगळली जाणार आहेत आणि म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की राज्यामध्ये 30 जूनपासून मतदार याद्यांची सखोल विशेष फेर तपासणी SIR मोहीम राबवली जाणार आहे. पश्चिम बंगालच्या धर्तीवर होणाऱ्या या मोहिमेमुळे महाराष्ट्रातील लाखो मतदारांची नावे वगळली जाण्याची शक्यता आहे आणि म्हणून आपण हे समजून घेतलं पाहिजे की ही काय आहे आणि कशा पद्धतीने जे मतदार याद्यामध्ये अनेकांची नावं दुबार आहेत, 2 वार्डामध्ये आहेत, 2 ठिकाणी आहेत आणि मग अशा सगळ्या मतदारांच्या फेर याद्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. जनगणनाही होणार आहे. जनगणनेमध्ये धर्मनी आहे, जातीनी आहे, जनगणना आहे. आणि मग हा सगळा प्रोग्राम काय आहे आणि याचा परिणाम एकंदरीत लोकशाही राष्ट्रावर काय होतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण सतर्कपणे तपासून पाहिल्या पाहिजेत. पश्चिम बंगालमध्ये वादग्रस्त ठरलेली मतदार याद्यांची सखोल विशेष फेर तपासणी मोहीम राज्यात राबवताना सध्याच्या मतदार याद्यांमधील लाखो नावे वगळली जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. भाजपने आधीच काही शहरांमध्ये मतदार याद्यांमधील नावांबद्दल संशय व्यक्त केलेला आहे. राज्यात 30 जून ते 29 जुलै या काळामध्ये मतदारांच्या घरोघरी जाऊन राबविण्यात येणार आहेत. राज्यात सध्या 9,86,00,000 मतदार असून या मोहिमेत किती मतदार वगळले जातील याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. राज्यात यापूर्वी 2002 मध्ये मतदार याद्यांची सखोल फेर तपासणी देखील झाली होती. 2002च्या या मोहिमेचा आधार घेऊनच नव्याने ही मोहीम राबविली जाईल असे सांगण्यात आलेलं आहे. 1 ऑक्टोबरला 18 वर्ष पूर्ण होणाऱ्यांना मतदार नोंदणी करता येईल. कशी असेल ही मोहीम, तर हे आपण तपासून पाहता आपल्या लक्षात येईल की राज्यामध्ये 30 जून ते 29 जुलै या काळामध्ये ही मोहीम राबविण्यात येणार आहे. 30 जून पासून निवडणूक कर्मचारी तसेच राजकीय पक्षाकडून नियुक्त करण्यात येणारे प्रतिनिधी घरोघरी जाऊन अर्जाचं वाटप करतील व त्यांच्याकडून अर्ज भरून घेतील. मतदारांकडून मतदारांची घरी भेट झाली नाही तर त्या ठिकाणी किमान 3 वेळा भेट देणं निवडणूक कर्मचाऱ्यांवर बंधनकारक असेल. निवडणूक कर्मचाऱ्यांकडून वाटप करण्यात आलेला अर्ज मतदारांनी फक्त भरून द्यायचा आहे. अचूकपणे फक्त भरून देणं एवढंच काम मतदाराचं आहे. त्यासाठी कोणतेही पुरावे सादर करण्याची आवश्यकता नाही. 2002 मध्ये झालेल्या फेर तपासणी मोहिमेत नाव असलेल्या मतदारांची नावे जुळत नसल्यास अशा मतदारांना नोटीस दिली जाईल. राजकीय पक्षाकडून नियुक्त केले जाणारे प्रतिनिधी मतदारांकडून अर्ज भरून घेऊ शकतात. हे अर्ज निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याकडे सोपविण्याची जबाबदारी ही त्या प्रतिनिधींवर असेल. निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना प्रत्येक मतदान केंद्रावर आपले प्रतिनिधी नियुक्त करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि सर्वसमावेशक होईल असे आयोगाचं म्हणणं आहे. नवे नावं ऍड होतील आणि काही नावं ज्या ठिकाणी डबल आहेत ती वगळल्या जातील. राज्यामध्ये सध्या 9,86,64,413 असे एकूण मतदारांची संख्या आहे. मालेगाव, मोगरा, अमरावती, मुंबईतील काही भाग, छत्रपती संभाजीनगर अशा काही शहरांमधील मतदारांबाबत आधीपासूनच भाजपच्या नेत्यांनी संशय व्यक्त केलेला होता. भाजपच्या काही वाचाळ नेत्यांनी तर अल्पसंख्याक बहुल भागात मधील नावे मतदार याद्यांच्या फेर तपासणी मोहिमेत वगळण्याची घोषणा आधीच केलेली आहे. कोणत्याही घटनात्मक पदावर नसतानाही भाजपच्या काही नेत्यांनी पोलीस संरक्षणात सरकारी अधिकाऱ्यांच्या बैठकांचे आयोजन केलेले आहे. मालेगाव महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर भाजपचे किरीट सोमय्या यांना महापौर व अन्य पदाधिकाऱ्यांनी रोखले होते. ही पार्श्वभूमी लक्षात घेता राज्यातही मतदार याद्यांमधील नावे मोठ्या प्रमाणामध्ये वगळली जाण्याची शक्यता वर्तवली जाते. पश्चिम बंगालमध्ये या मोहिमेमध्ये 91 लाख नावे वगळण्यात आली होती.
नावे वगळण्यात आल्याचा भाजपला फायदा झाला तर माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना फटका बसला आणि त्या पराभूत झाल्या असा निष्कर्ष काढला जातो आहे. 5 कोटी नावे वगळली. आता हा जो काही भाग आहे म्हणजे 2 टप्प्यामध्ये आतापर्यंत राबविण्यात आलेल्या मतदार याद्यांच्या सखोल विशेष फेर तपासणी मोहिमेत सुमारे 5 कोटी नावं देशभरामध्ये वगळण्यात आलेली आहे. एकूण मतदारांच्या तुलनेमध्ये हे प्रमाण 10% आहे. त्याचवेळी सुमारे 2 कोटी नावे नव्याने समाविष्ट करण्यात आली आहेत. सर्वाधिक 2 कोटी नावे हे उत्तर प्रदेशात वगळण्यात आली आहेत. पश्चिम बंगालमध्ये 91 लाख नावे वगळण्यात आल्याने वाद निर्माण झालेला होता. राज्यातील मतदार याद्यांच्या फेर तपासणीची जी मोहीम आहे त्याचं एक वेळापत्रक सुद्धा निर्वाचन आयोगाने केलेलं आहे. ते असं आहे 20 ते 29 जून पर्यंत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, छपाई व अन्य तयारी यासाठी आहे. 30 जून ते 29 जुलै या काळामध्ये घरोघरी जाऊन मतदारांना अर्ज वाटप आणि त्यांच्याकडून अर्ज भरून घेणे हा प्रोग्राम आहे. त्याच्यानंतर 5 ऑगस्टला मतदार याद्यांचा मसुदा जाहीर केला जाईल. त्याच्यानंतर 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या काळामध्ये मसुद्यातील नावावर दावे, हरकती सादर करणे. 5 ऑगस्ट ते 3 ऑक्टोबर या काळामध्ये सुनावणी, दावे व हरकती निकालात काढणे. 7 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे असा हा प्रोग्राम आहे. निर्वाचन आयोगाने डिक्लेअर केलेला आहे. आणि म्हणून मित्र हो, मतदारांची देखील ही जबाबदारी आहे की भारतीय लोकशाहीमध्ये कलम 324 ते 329 यामध्ये स्वतंत्र निर्वाचन आयोग आहे आणि हे निर्वाचन आयोग कलम 326 नुसार प्रत्येक वेळी मतदार याद्या नव्याने करत असते. नवीन मतदारांची नावं त्यात ऍड करत असते. मृत झालेल्या किंवा स्थलांतरित झालेल्या मतदारांची नावं वगळत असते. अशी याद्यांची फेररचना सातत्याने ती चालू असते. पण एवढी तपासणी करून ती झाली नव्हती आजपर्यंत. तर आता ती त्या पद्धतीने होणार आहे. तेव्हा आपलं नाव कुठल्या मतदार यादीमध्ये ठेवायचं, कुठं आहे, 2 ठिकाणी असेल तर ते कुठलं एक ठिकाणचं ठेवायचं हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार त्या मतदाराला आहे. आणि म्हणून मतदारांनी सतर्कतेने या सगळ्या गोष्टी करून घेतल्या पाहिजेत. नाहीतर अनेक वेळेस असं होते की काही मतदारांची नावं दोन्ही ठिकाणी वगळली गेली तर त्याचा मतदानाचा हक्कापासून तो वंचित राहू शकतो. आणि म्हणून मतदारांनी जागरूक असलं पाहिजे. माझं नाव आहे का नाही, किंवा अंतिम यादी जेव्हा प्रसिद्ध केली जाते किंवा 5 सप्टेंबरला मतदारांच्या याद्या मसुदा जाहीर केला जातो तेव्हा 5 ऑगस्ट पर्यंत जो मसुदा जाहीर झाला त्याच्यामध्ये आपलं नाव आहे की नाही हे आपण तपासून पाहिलं पाहिजे. आणि मग नावामध्ये काही बदल असेल, दावे, हरकती घ्यायचे असतील तर त्या घेतल्या पाहिजेत. नसेल तर नाही, का नाही म्हणून विचारलं पाहिजे. आणि मग ते पुढे त्यामध्ये समाविष्ट केल्या जाईल आणि 7 ऑक्टोबरला अंतिम यादी डिक्लेअर होईल. यामध्ये मतदाराचा हक्क हा आपला हक्क आहे. 1 मॅन 1 व्हॅल्यू 1 वोट यावर आपली लोकशाही जिवंत आहे. आणि लोकशाहीमध्ये मतदार जागरूक असेल तर लोकशाही अधिक सक्षम होते. आणि म्हणून हा कार्यक्रम अत्यंत महत्वाचा कार्यक्रम आहे. या जनगणनेसोबतच या मतदार यादीची फेररचना होईल. तेव्हा आपण सतर्कतेने ह्या सगळ्या गोष्टी करून घ्याव्यात. आपल्याला काय वाटतं आपण कमेंट करून विचारावं. या चॅनलवर नव्याने आलं चॅनल सबस्क्राईब करावं. धन्यवाद. जय महाराष्ट्र.